आधी तुम्ही बोला, आधी नगरपालिका बाईने असं सांगितलं का त्याने बसवायचंच नाही. आप्पा बोलले की मी लहानपणापासून या फुलवाल्या बायांना मी विरारमध्ये बघत आले आणि असा जोरात ठोक मारला ना तो आवाज त्या बाईच्या कानात गेला. कोण आहे त्या बाई? बोलूया. तुम्हाला काय वाटतं महापालिकेमध्ये कोणाचं टेन्शन घेऊ नको. काय? आपल्यासाठी कोणीच नाहीये. कुणीच नाही. कोणीच नाही. पण सगळे कोणीच नाही. म्हणताय तो कोणी म्हणू द्या, कोणीच नाही आपल्यासाठी. कुणीच नाही. कोणीच नाहीये. कोणी आलं तर चोरच आहे. असं हे सांगून टाक पाहिजे. बरं तुम्हीच सांगा सगळे ना. चोर आहेत. असं नक्की झालं. ओके, बरं त्यांना बोलायचं नाहीये पण कोणी आलं तरी सारखंच असंच त्यांचं म्हणणं आहे. तर आपण अजून पुढे विचारूया काही जणांना की काय वाटतं त्यांना देखील. तिथे भाजप आहे, शिंदे सेना आहे. लाडकी बहीण योजना त्यांनी चालवली, विधानसभेमध्ये चांगलं त्यांना मत मिळालं. काय नाही. त्याचा परिणाम काय होईल का मग? लाडकी बहिणीचं काय नाही, काहीच नाही. तुम्हाला काहीच मिळतात का? सगळ्या नेतात पण काय फायदा ते? फायदा नाही. काय फायदा? तुम्ही म्हणतायत की गंभीर स्थिती आहे. अशी गंभीर स्थिती का निर्माण झाली? अशी गंभीर स्थिती का निर्माण झाली वाटते? कशी? जेव्हा वन मॅन शो होता, हा. आता सगळे पक्ष झाले, भाजप आले, शिंदे आला, शिंदे गट आला, बरोबर. त्याच्यामुळे चुर स्पर्धा जी आहे ती वाढलेली आहे. महाराष्ट्राच्या बाहेरील जी लोक आहेत ना, ती जवळपास त्यांना 15,000 जर भाडं भेटलं तर ते नालासोपारा विरारमध्ये का घर घेतात? 5,000 रुपये रुम भेटते, 10,000 रुपये त्यांचं घर चालून जातं. बाकी त्यांची सगळी सेव्हिंग राहते. आता ते म्हणतायत ते एकत्र येणार आहेत. तुम्हाला हवे शिट्टी म्हणतायत, पण एकत्र आले आणि तुमच्या जागेवरती जिथे तुम्ही राहता तिकडे तुम्हाला शिट्टी नाही दिसली, कारण की युतीमध्ये त्यांनी मनसेला जागा दिली. मग काय करणार? राजकारणात बदला होतच राहणार. पण मनसेला जागा दिली त्यांनी, मग तुम्ही त्यांच्याकडे जाऊ, आपण ह्यालाच घेऊन जाऊ, पण त्यांच्याकडे जाऊ. ते पण काम त्यांनी ज्या एकत्र करायचं ठरवलं तर त्यांनी काहीतरी विचार केलेलाच असेल ना. वसई विरार महानगरपालिका, सध्या माझ्या मागे जी महानगरपालिका आहे ती वसई विरारचीच आहे. आणि आज आपण या पालिकेवरती सत्ता नेमकं कोण राखणार आहे याविषयी जनतेबरोबर चर्चा करणार आहोत. मूळ महानगरांचा या सिरीज अंतर्गत महानगरांमध्ये जी जी जनता राहते त्यांचा मूड काय आहे हे जाणून घेण्यासाठी सध्या आपण आलो आहोत वसई विरारमध्ये. आणि आता आपण मार्केट परिसरामध्ये फिरणार आहोत. लोकांचा मूड काय आहे, कुणाकडे सत्ता देणार आहात तुम्ही हे त्यांना विचारणार आहोत. कारण की एका बाजूला आहे महायुती, जिकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे आणि भाजप आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे हितेंद्र ठाकूर यांची बविया बहुजन विकास आघाडी शिट्टी ही एक पार्टी आहे. आणि त्यांच्याबरोबर दोन बंधू एकत्र येण्यासाठी तयार झालेत असं म्हटलं जात आहे. सगळ्या या ज्या आहेत ते प्राथमिक चर्चा आहेत. युती होणार की नाही ही नंतरची गोष्ट. मात्र मूड महानगरांचा काय आहे, लोकांचा मूड काय आहे हेच जाणून घेण्यासाठी आपण आता जाऊया मार्केट परिसरामध्ये, फिरूया, सगळ्यांशी बोलूया. चला. आपल्याबरोबर काही स्थानिक महिला आहेत, काही स्थानिक चालक मालक संघटना आहेत. या सगळ्यांशी आपण बातचीत करूया. ताई, काय सांगाल, वसई विरार महानगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता येऊ शकते असं तुम्हाला वाटतं? वसई विरार मध्ये कुणाची सत्ता येऊ शकते असं तुम्हाला वाटतं? बहुजन विकास आघाडी आहे एकीकडे भाजप आहे. तुम्हाला कुणाची सत्ता वाटते का? नाही वाटत? कुणाचीच नाही? कोणाचीच नाही का असं का? आता कुणाला तरी मत. आम्हाला एक मार्केट तरी कोणी बांधून दिलंय का? आम्ही आज 40 वर्ष झाली इथे बसतात. आम्ही उन्हात तानात बसतात, गरीब माणसं. आमचे नवरे नाही, आम्हाला कोण नाही, पोरं नाही, काय नाही. आम्हाला कोणीतरी कोणीतरी. बरं, हे तुम्हाला काय वाटतं, कोण सॉल्व्ह करू शकतो तुमचे हे प्रश्न? कोण सॉल्व्ह करू शकतो? आप्पा करू शकतो. आप्पा 30 वर्ष आप्पा आहेत, त्यांनी काही केलं नाही म्हणतात. आता मग कसे आप्पा करणार? आम्हाला संस्कार केले आपणच केलेले दिलेलं आहे. हे जागा आपणच दिलेली, बाकी कोणी दिलेली नाहीये. आप्पांनी सांगितलं मी लहानपणापासून त्यांची गाडी जाते, पैसे घेऊया आपण जरा त्यांच्या आधी. हा, आप्पाने आम्हाला म्हणजे ही जागा दिलेली आहे. आम्ही उठवलं ना नगरपालिकेचे उठवायला किती वेळा काम, आप्पा सांगणार बसा तुम्ही. आधी तुम्ही बोला. नगरपालिका बाईने असं सांगितलं का त्याने बसवायचंच नाही. हा. आप्पा बोलले की मी लहानपणापासून या फुलवाल्या बायांना मी विरारमध्ये बघत आले आणि असा जोरात ठोक मारला ना तो आवाज त्या बाईच्या कानात गेला. कोण आहे त्या बाई? त्या भोईरबाई होती. ते महानगरपालिकेमध्ये. मग त्यांनी आम्हाला बसायचं बंद केलेलं, जागा करून दिली तुम्हाला? ताईने केली, भोईरबाईने नाही केली. आप्पाने आजपर्यंत आम्ही 35 वर्ष झाले इथे बसताना ते आप्पांचे उपकार आम्हाला आम्ही किती जन्माला आले तरी आम्हाला फेटता नाही येणार. पण त्यांचं म्हणणं आहे की त्यांना ही सगळी जागा जी आहे ती आप्पानेच दिले. मात्र अजून मार्केट जे आहे ते त्यांचं मार्केट हवं, जेणेकरून त्यांचं काम सुरू होईल. आता म्हाताऱ्याला आम्हाला पैसा नको का? मग आम्ही काय खाणार? आम्हाला मूलबाळ नाही मिळत, पोरी नाही मिळत, कोण नाही मिळत. मग आम्ही खाणार काय? आम्हाला
कला आहे म्हणून आम्ही पोट भरू शकता. बरं, तर आत्ताही तुम्ही पण बोलत होता. आम्ही तेच बोलत होती. ते जे सांगितलं तेच मी सगळ्या बोलली. फुलवाणी हे फुलवाणी एकच सगळं वाक्य तेच बोलणार. सांगणार. कारण आप्पानेच आम्हाला दिलेली आहे जागा. बाकी सगळे नगरपालिकेचे नवीन नवीन येतात साहेब, ते सगळे आम्हाला उठवायला येतात. मग आप्पा सांगतात की तुम्ही येऊन तिकडे बसायचं सांगते असा, म्हणून आम्ही मत देतात आप्पांनाच. सहकार आम्ही म्हणजे आप्पांचाच शिट्टींना करतात. मत हा, देतात. शिट्टी आमची. आणि तुम्ही कुठून येता इथे? आम्ही चालपेट आगाशी, आगाऊन येतात. आगाशीवरून, चालपेट चालपेट मधून हा. येतात. तुम्हाला काय वाटतं वसई विरार मध्ये कुणाची सत्ता येऊ शकते? काय चित्र आहे इथे? आमच्या याच्यात एवढं आहे फक्त का हे लोक जितायला पाहिजे. आमचं चांगलं ते हे लोकांनी लोकं म्हणजे? केलंय. जितेंद्र ठाकूर आपा लोक ते लोकांना जितायला पाहिजे. आणि काय केलंय त्यांनी तुमच्यासाठी? काय आमच्यासाठी भरपूर केलेत त्यांनी, म्हणून आमचं एकच आहे तर ते जितायला पाहिजे बस. आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे. मग आता तुम्हाला वाटतं का इथे भाजप आहे, शिंदे सेना आहे, लाडकी बहीण योजना त्यांनी चालवली, विधानसभेमध्ये चांगलं त्यांना मत मिळालं, काय नाही. त्याचा परिणाम काय होईल का? मग लाडकी बहिणीचं काय नाही, काहीच नाही. तुम्हाला काहीच मिळतात का? नाही. सगळ्यांना येतात पण काय फायदा? ते फायदा नाही. काय फायदा? कसं? ते लाडकी बहिणीचे पैसे टाकतात आणि इकडे सगळं मागवारी चालू केले. सगळं माग होत चालय, मग फायदा काय पैसे देऊन? अच्छा, म्हणजे महाग करते त्याचा पण तुम्हाला एक मग ते परिणाम. काय फायदा काय? एवढं तो करतो असं दाखवायला का हा हे पैसे टाकते ते पैसे टाकते, पण फायदा काय त्याच्यात? आमचं काय चांगलं करतो तो? काय नाही करत चांगलं. आमचं काय चांगलं नाही करत. आमचं जे आहे ते खुल्लम खुल्लं आहे. आपा लोक, जितेंद्र ठाकूर लोक, ते लोक आमचं चांगलं करतात. आम्ही त्यांच्यासाठी मागणी करतात की ते जितायला पाहिजे बस. ते बाकी जितायला. दुसरे कोण आमचं चांगलं करत नाही. आणि त्यांची मेहरबानी आम्ही इकडे धंदा लावते, आमचा पोट भरते इकडे. आमचे पोरं 12 आहे ना, त्यांचं पोट भरतात. आम्हाला फक्त तेवढंच ते पाहिजे. तुम्हाला हितेंद्र ठाकूरांनीच करून दिलं आहे. त्यामुळे तुम्ही इथे काम करू शकता हो, असं हो. तुमचं म्हणणं आहे. आम्हाला म्युन्सिपाल्टीवाले जरी पण आम्हाला हैराण करतात ना, तरी ते लोकांना आम्ही सांगतात ना, तरी पण आम्हाला ते लोक बसायला देतात इकडे. आणि आमच्या पोरं बाळांचं पोट भरते. तर अशा प्रकारे आपण वसई विरार मार्केटमध्ये आहोत. सध्या जाणून घेतोय की लोकांची काय मतं आहेत. इकडची बहुतेक लोक जी आहेत ती अशीच म्हणतात की त्यांना इथे काम करण्याची संधी मिळते, कारण की हितेंद्र ठाकूर आहेत, त्यांची शिट्टी हा जो पक्ष आहे त्यामुळेच त्यांना इथे काम करण्याची ही एक परवानगी मिळते, संधी मिळते. आता यामुळेच शिट्टीचा जो बोलबाला आहे तो सध्या तरी आम्हाला इथे दिसून येतोय. मात्र अजून आपण प्रतिक्रिया घेऊया आणि जाणून घेऊया लोकांचा मूड काय आहे, मूड महानगराचा काय आहे. आपण आता सध्या विरार स्टेशनच्या परिसरात आहोत. काही चालक आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वाटतं वसई विरार महानगरपालिकेमध्ये कुणाची हवा आहे. आमची शिट्टी जोरदार आहे इथे. शिट्टी जोरदार आहे, पण असं का शिट्टी का? कारण की भाजपने तर विधानसभेमध्ये चांगली मुसंडी मारलेली आहे. मुसंडी बोलताना बोलतात हो, पण इथे आमचे जे हितेंद्र ठाकूर आहेत ना, हा, ह्यांचाच जोर असतो यांचा जोर असतो. आणि हेच आम्हाला अर्ध्या रात्रीत उपयोग पडतो. अच्छा, आणि आणि सगळे म्हणजे हॉस्पिटलचं बोला, कुठे आमचं काय झालं प्रॉब्लेम रात्री, ते आम्हाला उपयोग येतात आणि इथे त्यांचं सत्य आहे. बरं, आणि आता महानगरपालिकेमध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही युती देखील करू शकतो. आता जर युती झाली तर एका जागेवरती काँग्रेसचा उमेदवार पण देखील देऊ शकतात, ठाकरेंच्या शिवसेनेचा असू शकतो किंवा मनसेचा युती असू ते शकतो. कोणीही करतो, पण आमचं जे आहे हे आमदार आमच्यासाठी चांगलं आहे आणि हे जे करतात ना ते चांगलंच करतात. गरिबांसाठी ते एक नंबर आहेत. बाकी सामान्य कोणालाही गरज लागली ते रात्री येतात, उपयोग पडतात. बरं, मग आता या परिसरामध्ये तू काय काय अडचणी आहेत, अजून काय समस्यांवरती काम केलं जाऊ शकतं असं वाटतं? अडचणी जे पावसाळ्यात गटार भरतात, इथे पूर येतो, त्या टायमाला आमचे जे सिद्धेश ठाकूर आहेत तेच धावपळ करतात, JCP लावतात. जिथे पाणी भरलं तिथे आम्हाला सहकार्य करतात आणि बोलिन्स ते विरारपर्यंत जे पाणी भरते ते ट्रॅक्टर लावतात. नगरपालिकेचे ट्रॅक्टर लावून पब्लिकला सर्व हे करतात. आम्ही बी 2-2 दिवस रिक्षा बंद ठेवतो, पण आमच्यासाठी बी ते हेल्प करतात. बरं, हे मग आता त्यांचं किती वर्ष तुम्ही या परिसरामध्ये काम करताय आणि आम्ही तर आता बघा, मला 33 वर्ष झालं मी रिक्षा चालवतो. रिक्षा चालवताय तुम्ही आणि तुम्ही स्थानिक तिकडचेच आहात. आम्ही बरोबर? स्थानिक इकडचेच आहे. मग अजून शिट्टीने काय काम केलं पाहिजे असं तुम्हाला काम वाटतं? केलं पाहिजे, म्हणजे जे ज्यांना गरज लागते ते त्यांना तो उपयोग पडतातच. ते मागे पुढे येत नाही, हे होत नाही. पण बाकी इतर कोणाचं अडचण असेल तर लगेच ऑफिसला जायचं, ऑफिसला जाऊन त्यांना निर्णय मांडला तर लगेच ते काम करायला सुरुवात करतात. बरं. ते मागे पुढे मग बघत नाही. ते कुठल्याही पार्टीचं असो, त्यांच्याकडे आले तर ते डायरेक्ट
मागे पुढे विचार नाही करत आहे, तुम्ही त्यांचे माणसं आहे तर तुम्ही त्यांच्याकडे जा. तर ते काम करतात, ते कोणाचं हे बघत नाही, कुठल्या जातीचं आहे धर्माचं असं काही नाही. बरं त्यांचं- आपलं- तुम्ही पण आज काय म्हणता, तुम्हाला काय वाटतं? ते जसे जे भाऊ बोलले तसे हा तर जी काही अडचण असली ते आम्हाला इतेंद्र ठाकूरच उपयोगी पडतात. आणि आता आमचा पण जो गरजेचा भाग आहे तेच आमचा वाट निवारा लावतील. बरं आता इथे ट्रॅफिक नियोजन बरेच वर्ष नाहीये असं दिसतंय, मग तरी पण त्यावरती काय करू शकतात का महानगरपालिकेमध्ये? तर ट्रॉफिक होते ना, महानगरपालिकेने जिकडे तिकडे पोलीस लोक ठेवल्यात, ट्रॉफिक हालचाल होते, व्यवस्थित होते आणि नियम पण ठेवल्यात नो एंट्रीचे. ते आम्हाला आता बरं पडते त्या गोष्टीला आणि सगळ्या गोष्टी आहेत ते चालल्यात व्यवस्थित असं. तर ते वाट निवडायला लावतीलच ते लोक असं. मग आता तरी पण लोक भाजपच्या बाजूने का जातात? कारण की त्यांचाच कल इथे जास्त दिसतोय. डहाणूमध्ये आता नगर परिषदची निवडणूक झाली, तिकडे देखील भाजप आणि शिंदे सेनाच आलेली आहे. असं का होतंय मग? असं का होते मला माहिती आहे का? आता लोकांना काही गोष्टी समजतात, काही काहींना समजत नाही. पण आता बघा, ज्या एरियात आपण राहतो त्या माणसाला सपोर्ट केला पाहिजे. तर आता बघा, ते बाहेरचे असून ते करू का नाही करतील ते आता समजेल या निवडणुकीला, महानगरपालिकेच्या मग तुम्हाला वाटतं ही शेवटची लढाई असेल? जर आता हरले, शिट्टीचं जर निवडणूक मध्ये निवडून नाही आले, मग ही शेवटची लढाई असेल असं वाटतं तुम्हाला? मग भाजप कब्जा करेल असं वाटतं? तसं आम्हाला पण वाटतेच. नाहीये तसं. पण आम्ही तर सपोर्ट करणारच असं. आमचं सपोर्ट तर त्यांना आहेच. आमचे जेवढे रिक्षावाले आहेत, रिक्षावाले का बाकी इतर स्थानिक दुसरे बी आगरी समाज आहे, ते आम्हाला सिटीवाल्यांना हेल्प करू आम्ही. आगरी समाज आणि हा हा. सगळा समाज हो, हो. शिट्टी बरोबरच आहे. शिट्टीवर- Mostly गाव जे गावातले आहेत ते म्हणतात की शिट्टी बरोबरच आहे. पण आता परप्रांतीय जे आहेत त्यांचा लोंढा एक वाढलेला आहे बघा, आता, वाढायला त्यामुळे त्याचा तोंड- परिणाम देखील होतोय असं म्हटलं जातं. तर बघा कसं माहितीये का, बोलायला सगळे बोलतात पण करत नाही कोण. पण हे कसं शेवटपर्यंत पुरा पडतात. आम्ही तुम्हाला तेच विषय करतोय. कारण आता बघा, इथे सगळं रेल्वेचं कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे तरी आम्ही इथे आहेत. कारण का बाकी दुसरा कोणा एक स्थानिक दुसरा एक मंत्री आला तरी आम्हाला टेन्शन होते, आला का आम्हाला हकलपट्टी करतात. पण ते समजून घेतात, आपल्या पोरांना कधी त्रास नाहीये आणि आम्ही सगळं सण म्हणजे ऍडजस्ट करून चालतो. आणि आम्हाला कधी आता आमचं कधी ऍक्सिडेंट झालं काही, ते आम्हाला संजीवनी हॉस्पिटल, काही लोकांकडे पैसे नसतात, तर फक्त ऑफिसला जायचं, फक्त सांगायचं आम्ही हरण्यातून आलेत की अमुक ठिकाणीतून आले, तर तू ताबडतोब. मी इथे तिथे कुठेच मागे पुढे बघत नाही, कोण आहे आपले पोरं आहेत चला, सगळे आपलेच पोरं बोलतात. ते असे तुम्ही कुठल्याही पार्टीत असो, त्यांचा काहीच कधी वाद नाहीये. एवढं आम्ही बोलतो. कारण आपण ठीक आहे, अजून दादा आहात. काय म्हणाल, तुम्ही रिक्षा चालवताय बरेच वर्ष, रस्त्यांची काय स्थिती आहे इकडच्या? रस्त्याचे आतापर्यंत तरी ठीक आहे. आतापर्यंत ठीक आहे, मग अजून तरी पण खड्डे वगैरे आहेत असं म्हटलं जातं आणि आता महानगरपालिकेच्या तोंडावरती काही बुजवले जातात असं देखील दिसतंय. नाही असं काय नाही, व्यवस्थित आहे रस्ते. व्यवस्थित आहे. मग आता तुम्ही काय म्हणाल, कुणाची सत्ता इथे आली पाहिजे आणि का आली पाहिजे? बहुजन विकास आघाडीचं. बहुजन विकास आघाडीची सत्ता आली पाहिजे. तर अशा प्रकारे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचं म्हणणं आहे की बहुजन विकास आघाडीचीच सत्ता आली पाहिजे. आपण अजून काही लोकांशी चर्चा करूया, त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील पाहूया. इथे नीरा विकतायत, आपण त्यांना विचारू, दादा इथे महापालिकेमध्ये कुणाची सत्ता येऊ शकते असं वाटतंय वसई विरारमध्ये? तुम्हाला काय वाटतं, कुणाची हवा मी आहे? डहाणूला राहतो साहेब. डहाणूला राहतो तरी पण हवा कुणाची असं तुम्हाला वाटतं? मी येतो ना निघून जातो, तर मला काही माहितीच नाही. काहीच माहित नाही, पण तरी देखील तुम्हाला कोण हवंय? तुम्ही कुणाच्या बाजूने असता नेहमी? असं नाही, सिटी येणार. शिट्टी येणार. पण का शिट्टी? भाजपने जवळपास विधानसभेमध्ये देखील त्यांचे आमदार निवडून आणलेत, खासदार निवडून आणलेत. पण सिटी येणार. मग काय झालं असावं, शिट्टी निवडून का नाही आली असं का वाटतं मग त्या दरम्यान? आता येणार ना नगरपालिकेमध्ये? महानगरपालिकेमध्ये येणार. मग भाजप शिंदे गट काम करत नाही असं तुम्हाला वाटतं का? ना असं काय नाही, ते पण काम करतात. काम करतात, पण मग शिट्टी का? सगळेच जण आम्हाला शिट्टी बोलतात. लोकल इथे काय सिटी आली तर काम करतात, भरपूर काम करतात. हा. आणि याचं कारण काय वाटतं तुम्हाला? पहिल्यापासून काम करतात ना तो. पहिल्यापासून म्हणजे आता तर जवळपास 30 वर्ष एक आहे त्यांची सत्ता आहे असं म्हटलं जातं, एक 20 ते 30 वर्ष. मग यंदा तुम्हाला शिट्टीच हव्या इथे पण? 100%. बरं, ते डहाणूमध्ये राहतात. डहाणू देखील नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, झाले. तिथे पण भाजप आणि शिंदे गट आलेत असं हा. दिसतंय. हो. मग असं का होतंय दादा? पण इथे तर सिटी आहे ना ती. अच्छा, वसई विरार मध्ये शिट्टी आहे, तिकडे बाहेर नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही आहे तिकडे, डहाणूला नाही आहे. डहाणूला नाही आहे. मग अशा प्रकारे वसई विरार मध्ये शिट्टी. तुम्हाला काय वाटतं, महापालिकेमध्ये कुणाची सत्ता? वसई विरार महानगरपालिकेत शिट्टी. शिट्टी का? सगळे शिट्टी बोलतात हो.
सिटी चांगली कामं करते यामुळे. हा या दादा तुम्ही सांगा ना की पहिल्यापासून आहे पण आता पहिल्यापासून काम केलेलं आहे त्यांनी, इथं पहिल्यापासून दिसलेलं आहे सगळ्या. ते लहानपणापासून हे अभ्यास आहे त्या सगळ्या इकडचा, त्यामुळे आम्हाला सिटी यावी अशी वाटते आणि सिटीच येणार. शिट्टीच येणार. मग असं काय विधानसभेत काय झालं नक्की? विधानसभेचा अभ्यास आम्हाला नाही आहे, पण आमच्या लोकलमध्ये जे आम्ही बघतो तेच आम्हाला सांगायचं. विधानसभेपर्यंत आपल्याला तो अभ्यास नाही आहे. बरं मग तुम्ही कुठे राहता? मी विरारलाच राहतो. विरारलाच राहता. हो. आणि विरारमध्ये मग तुमचे आवडते उमेदवार कोण होते अगोदर आणि कुणाला आता पुन्हा vote केलं? आमचे आवडते उमेदवार हेच आहेत, हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे ते मुलगे क्षितिश ठाकूर हो हे आहेत. बाकी सिटीवाले सगळे आजूबाजूला राहतात, हा. त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी जायला बरं पडतं, हा. त्यांच्याशी बोलायला बरं पडतं आणि सोपं पडतं. दुसरा उमेदवार येऊन ते आपल्याला अनोळखी वाटतात. अनोळखी हा, वाटतात. त्यामुळे- मग हे तुमचे जाऊन लगेच काम करतात हो, जे आमचं उमेदवार आहेत ते? आम्ही गेलेलं आहे प्रत्येक तुम्ही पर्सनली भेटलेले आहात? 2-3 वेळा गेलेलं आहे काय मी. अनुभव आहे त्यांचा तुमचा? चांगला अनुभव आहे. काय काय काम केलं त्यांनी? पाण्यासाठी त्यांनी हे केलेले आहेत, प्रयत्न केलेले आहेत. परत आमच्या सोसायटीमध्ये काही प्रॉब्लेम असले की त्यांच्याकडे जातो, सगळे काम आम्हाला ते करून दिले तुम्हाला करून देतात. करून दिलेलं आहे. मग आता पुढच्या महानगरपालिकेमध्ये त्यांनी ठाकरे बंधू आणि ठाकूर जे आहेत हा. ते एकत्र येण्याचं ठरवलंय. काय वाटतं यावरती मग आता तुम्हाला? तो त्यांचा प्रश्न आहे ना, हा ते आम्ही कसे ठरवणार? तर कोणी एकत्र यावं किंवा कोणी वेगळं व्हावं? बरं आता बघा यामध्ये तुम्ही म्हणताय की तो हा. त्यांचा प्रश्न आहे. बरोबर आहे. आता तुम्ही त्यांनी म्हणताय- ठरवतील ते आम्ही मानणार ना, हम्म. कारण ते वरिष्ठ पण आहेत आणि त्यांनी इकडे चांगलं काम केलेलं आहे. तर त्यांना आम्ही कसा विरोध करणार? कारण काम ते आमच्यासाठी करतायत ना. बरं पण त्यासाठी. माझा प्रश्न असा असणार आहे की आता ते म्हणतायत ते एकत्र येणार आहेत, हा. तुम्हाला हवे शिट्टी म्हणतायत, हा. पण एकत्र आले आणि तुमच्या जागेवरती हा. जिथे तुम्ही राहता तिकडे तुम्हाला शिट्टी नाही दिसली कारण की युतीमध्ये त्यांनी मनसेला अहो, जागा दिली. मग काय करणार? राजकारणात बदल होतच राहणार. हा, पण मनसेला जागा दिली त्यांनी, मग तुम्ही मग त्यांच्याकडे जाऊ आपण, यांनाच घेऊन जाऊ, पण त्यांच्याकडे जाऊ. ते पण काम त्यांनी ज्या एकत्र करायचं ठरवलं तर त्यांनी काहीतरी विचार केलेलाच असेल ना हम्म, जनतेचा. हम्म. त्यामुळे ते आम्ही त्यांच्याकडे जाऊ, यांना घेऊन त्यांच्याकडे जाऊ, असं काही नाही. बरं पक्ष त्यांनी एकत्र युती केली तर ते आमचाच पक्ष आहे ना तो. बरं हा. मग आता तुम्हाला काय वाटतं कुठे अजून वसई विरारमध्ये काम केलं पाहिजे? कामं सगळीच हे बघा, सगळं परफेक्ट नसतं कुठेही काम करणं. जे चाललेलं आहे ते काम व्यवस्थित आहेत. हम्म. आता कुठे कुठे केलं पाहिजे ते त्यांना अभ्यास खूप आहे, हम्म. त्यामुळे आम्ही जास्त बोलण्यापेक्षा त्यांना सगळं कळलेलं असतं. बरं तर अशा प्रकारे एक आता फॅक्टर जो मी तुम्हाला सांगितला तो फॅक्टर महत्वाचा असणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे ठाकरे बंधू फॅक्टर, कारण की इथे हितेंद्र ठाकूर आणि जे ठाकरे बंधू आहेत त्यांची युतीची जी आहे ती सध्या चर्चा सुरू आहे. आपण अजून पुढे येऊया. दादा काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं वसई विरार महानगरपालिकेमध्ये कुणाची हवा आहे, कुणाची सत्ता तुम्हाला हवी आहे, जनतेला काय हवं आहे? सध्या तरी बघा, आम्ही एवढे लहानपणापासून आम्ही बघितलंय, जेवढ्या कुठे काही समस्या असतील तर प्रत्येक वेळेला बहुजन विकास आघाडीनं पुढाकार घेऊन केलेला आहे आतापर्यंत. आणि आता जे आलेले आहेत ते फक्त तोंडाने हवा काढतात. आता तुम्ही एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. तुम्हाला गणेशोत्सवच्या वेळेला एवढे खड्डे झालेले आहेत, त्या खड्ड्यातून भर पावसामधून आम्ही गणपती विसर्जन करायला एवढा 6 आमच्या इकडून 6 किलोमीटर आम्ही चालत पायी गेलेले. आणि प्लस रस्त्यामध्ये महिलांना आंघोळ म्हणजे टॉयलेटसाठी फक्त एवढी पण जागा नव्हती. म्हणजे त्या गोष्टींकडे या लोकांनी लक्ष नाही दिलं. आणि आता इलेक्शनच्या वेळेला तुम्ही आता सगळे खड्डे विजवतात, म्हणजे जनता एवढी तर वेळी नाहीये. मग आता तुम्हाला काय वाटतं, हे तर शिट्टीच साहजिक आहे, साहजिक आहे. एवढी वर्ष त्यांनी जिथे जिथे कुठे कुठे कमी पडत होते तिकडे तिकडे त्यांनी साथ दिलेलीच आहे. मग आता त्यांनाच येणं गरजेचं आहे, कारण का एवढी वर्ष त्यांना इथे जास्त करून माहिती आहे कुठल्या विभागात कुठल्या जागेवर काय काय आहे, तर त्या लोकांना तेवढी जास्त लोकॅलिटी. आणि आता जे नवीन येतात त्या लोकांना काहीच आयडिया नाही. हे आता नवीन येणार त्यांना काहीच कळणार नाही. बरं मग आता विधानसभेमध्ये असं काय झालं की तिथे भाजप निवडून आली मोठ्या प्रमाणात, असं काय झालं, असं काय वाटतं तुम्हाला? त्याचं बघा, काय हे अर्थ राजकारण आहे. हा. या राजकारणामध्ये आहे ना, माणूस वरती पण येतो आणि खाली पण जातो. बरं तर त्याबद्दल न बोललेलंच बरं. आपण सामान्य नागरिकाच्या हिशोबाने आपण जर बोलायला गेलो ना, तर आम्ही सांगतो आमच्याकडे शिट्टीच. बरं आता एक गोष्ट अशी होते, ठाकरे बंधू आणि हितेंद्र ठाकूर हे युतीची चर्चा करतायत. मनसे शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आणि शिट्टी अशा प्रकारचं एक कॉम्बिनेशन असणार आहे. मग तुम्ही कुणाच्या बाजूने असाल त्यावेळेला? साहजिक आहे. आम्ही तर आमचं बघा, आम्ही लहानपण मी आता तेच सांगतोय, आम्ही जे पाहिलंय, जे डोळ्याने विकास पाहिलेला आहे तो आपणच्याच ठिकाणी, आणि जो आपणचा निर्णय असेल तो आमचा निर्णय मग असेल. आता तुमच्या जागी अप्पांनी शिट्टीच्या जागी मनसेचा किंवा शिंदे आपलं ठाकरेंच्या सेनेचा उमेदवार दिला, तर मग तुम्ही त्यांना वोट करणार? बघा, मी तरी ते सांगणार आहे, जे आप्पा सांगतील तेच आमचं खरं आहे. ठाकरे बंधू फॅक्टर इकडे चालेल का? बघा, काही असू दे, म्हणजे कोणाचंही काही असू दे, कुठलंही पक्ष इथे येऊ दे, पण आमच्या आप्पांनी जे सांगितलं, कारण का आप्पांनी आतापर्यंत ना खूप गोष्टींमध्ये आम्हाला सपोर्ट केलेला आहे आणि ते सदैव आमच्या सोबतीला उभे आहेत.
तर अशा प्रकारे आपणच्याच बाजूने आहोत असं म्हणणं आहे. हितेंद्र ठाकूर यांच्याच बाजूने आहोत असं म्हणणं आहे. वसई विरार महानगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता यायला हवी असं तुम्हाला वाटतं? सध्या तरी काही सांगता येत नाही, परिस्थिती फार गंभीर आहे. याच्यावर अशी काही गंभीर म्हणजे का? सगळेच आधी ते 101 पक्ष आहेत, त्याच्यामुळे एकदम कॉन्फिडेंटली काही बोलू शकत नाही. तरी तुम्हाला कुठला पक्ष आमचं वाटतं आहे की ते बहुजन विकास आघाडी बहुजन विकास आघाडी आलं पाहिजे. आणि तरी पण तुम्ही म्हणतायत की गंभीर स्थिती आहे. अशी गंभीर स्थिती का निर्माण झाली? हा? अशी गंभीर स्थिती का निर्माण झाली आता वाटतं? सगळे- कशी? तेव्हा वन मॅन शो होता, हा आता सगळे पक्ष झाले. भाजप आली, हम्म, शिंदे आलं, हम्म, शिंदे गट आलं, बरोबर. त्याच्यामुळे चुरस स्पर्धा जी आहे ती वाढलेली आहे. हम्म. तरी पण हे यावं असं आमची इच्छा आहे. हे आपण सगळेच जण म्हणतायत हा. बहुजन विकास आघाडी आली पाहिजे. आली पाहिजे. एवढे वर्ष त्यांनी काम केलंय, हा. मग जनता मत नाही देत आहे का? विधानसभेमध्ये एवढं झालं, लोकसभेमध्ये खासदार निवडून आले त्यांचे, हा. मग असं का होत आहे? ह्याच्या मागचं कारण काय वाटतं? त्याच्या मग आता बघा काय आहे, बहुजन विकास म्हटलं की आपले मराठी माणूस आहे, हम्म, पण मराठी माणसामध्येही फूट पडलेली आहे. हम्म, त्याशिवाय आता गुजराती आहे, मारवाडी आहे, हम्म, मग तो पक्ष तिकडे झोकलेला आहे. हम्म, कुठे? भाजपमध्ये. त्या बाजूला. म्हणजे ती मतं तिकडे जातात. बरं. भाजपचे आहे, मराठीचे आहेत, हम्म. त्यांच्या मतांची शेवटी काय डिवाइड होतात. हम्म, त्यांना जाणारी मतं जाणारच, हम्म. पण आपली आणखीन मराठी आहेत ती इकडे पण जातात. हम्म, त्याच्यामुळे हम्म. बरं, आता एकदम- काय माहितीये, एक चर्चा आहे, हा. ठाकरे बंधू जे आहेत ते बहुजन विकास आघाडी बरोबर चर्चा करतायत चर्चा की आपण करताय. युती करूया युती म्हणून. करायला फायदा आहे यांचा केलं तर. त्यांचा फार. फायदा आहे असं तुम्हाला वाटतं? यांनी करावं युती, माझा मत तरी. हा, आणि त्यांनी- युती केलं तर काय म्हणजे ठाकरे बंधू फॅक्टर चालतोय वसई विरारमध्ये? फॅक्टरमध्ये इथे तर मी बोलू शकत नाही, लेकिन मुंबईला चालेल. मुंबईला चालेल. मुंबईला त्यांची सत्ता येणारच आहे, हम्म, सवालच. हम्म, मी मनसे आणि हे हम्म. ठाकरे, हा, उद्धव ठाकरे बरं. यांची सत्ता मुंबई महानगरपालिकेत येऊ शकते. बरं, इथे अजून काँग्रेस बरोबर पण चर्चा सुरू आहे. काँग्रेसचं काय मग? काँग्रेसची आता ते करतात? गेलेले जमा आहे, कारण काँग्रेस आता कशातच नाही आहे तसं म्हटलं. गेल्यात जमा असं तुमचं म्हणणं आहे तुम्हाला? आणि ते तर काय म्हणतात आता, हा, आम्हाला हे मनसे नको आहे हा, म्हणते की नाही ते, हम्म, ते यायचं नाहीच नाही म्हणतायत. हम्म, एक वेळ शरद पवार चालतील, हा, आम्ही त्यांच्यावर जाऊ. पण शरद पवार ऍक्च्युली यांच्या बरोबरच आहेत, मवियामध्येच आहेत की नाही, बरोबर. तर ते नाही म्हणतात. पण ते आता सस्पेंड मध्ये राहिलेत, इकडली तिकडली, आता काय करणार, तर त्यांचा तो विषयच नाही. मला वाटतं काँग्रेसला ह्याच्यात धरून फायदाच नाही. तुम्ही राहता कुठे आता? मी टाउनशिप, गोकुळ टाउनशिप. गोकुळ टाउनशिप मध्ये. आणि किती वर्ष झाले तुम्हाला राहताय? मी जवळ आता मला 18 वर्ष झाली. 18 वर्ष झाली. 18 वर्ष झाली इकडे राहतात. आणि तुम्हाला पहिला आता माहीमला होतो आम्ही. माहीमला राहिला. मग इथे कसे आलात तुम्ही? इथे काय आता वडिलांची रूम होती, हा, आम्ही शाहूनगरला राहायला होतो. मग 3 भाऊ लग्न झाली, हा, मग आता प्रत्येकाचं डिवाइड झालं. आम्ही इकडे घेतला, मोठा भाऊ गेला कलव्याला, एक राहिला माहीमला, असं झालं. तर अशा प्रकारे खूप छान असं विश्लेषण त्यांनी देखील सांगितलेलं आहे. कुठे कोण येईल. इथे अजून एक दादा आहे. दादा, तुम्ही मार्केटमध्ये आलाय, वसई विरारमध्ये कुणाची सत्ता येऊ शकते? फक्त थोडं सांगाल का आम्हाला? हा दादा, तुम्ही सांगाल का वसई विरारमध्ये कुणाची सत्ता येऊ नवीनच शकते? आहे हो इकडे तरी राहायला. पण नवीन किती वर्ष झाले तुम्हाला? 1-2 वर्षच झाली आहे. 2 वर्षामध्ये माझं तुमचा सगळं- काय आढावा आहे 2 वर्षामधला? काय नाही, जे निवडून येतील ते काय, जे काम करणार असतील ते निवडून आले तर फायदा आहे. मग आता कोण वाटतं तुम्हाला काम करणारे आहेत? मी तर बोलतो मराठी माणसाने जागा राहायला पाहिजे, आणि जे आता युती झाली आहे त्यानेच पुढे आलं म्हणजे पाहिजे. युती म्हणजे तुम्ही ठाकरे बंधूंच्या हा. बाजूने एक कल देते असं म्हणू का मी? हो, तसं त्या टाईपचं बरं. आणि ठाकरे बंधू जे आहेत ना, ते बहुजन विकास आघाडी बरोबर चर्चा करतात युतीची. बरोबर. मग तशी युती झाली पाहिजे का? आणि हा, ती चालेल. सक्सेस होईल असं वाटतं का? होईल. होईल. पण आता म्हटलं जातं गुजराती, मारवाडी आणि असे जे अजून इतर भाषिक लोक आहेत ते देखील इथे स्थलांतरित झालेले हा. आहेत, आणि त्यांचा कळ कुठेतरी भाजपकडे आहे असं देखील मागच्याच आम्ही एका प्रतिक्रियेमध्ये ऐकलं. हो. तर त्याचा परिणाम होतोय, त्यामुळे भाजप सत्तेत येते असं देखील म्हणणं आहे. आता कसं आहे की सर्वात जास्त लोक तिकडे, आता जिथे रिडेव्हलपमेंट होते मुंबईत, तिकडची लोक तिकडे रूम भाड्यावरती देतात आणि इकडे स्थलांतरित होतात. बरं. आता जे महाराष्ट्राच्या बाहेरील जी लोक आहेत ना, हा. ती जवळपास त्यांना 15,000 जर भाडं भेटलं तर ते नालासोपारा विरारमध्ये का घर घेतात? 5,000 रुपयामध्ये रूम भेटते, 10,000 रुपयामध्ये त्यांचं घर चालून जातं. हा. आज बाकी त्यांची सगळी सेव्हिंग राहते. हम्म. मग ते इथे स्थलांतरित झाले, त्यांनी आता काही लिगल रूम घेतलेत, काही अनलिगल रूम त्यांनी घेतलेले आहेत, बरोबर. पण शेवटी ते ऍड्रेस चढवतात ते बरोबर वोटिंग आयडी वरती आणि वोट करतात. मग शेवटी त्याच्यामुळे हा फरक पडतोय की बीजेपीला वोटिंग जाते. असं नाही की कोण वाईट नाही, कोण सरळ पण नाही.
प्रत्येक आता जर वरचा माणूस जर चांगला असेल तर त्याच्या खालची माणसं सगळीच चांगली असेल हे पण नाही सांगता येत. आणि इथे काही थोडेफार पाणीच असतं, थोडंफार नाही भरपूरच पाणीच असतं. आपण ट्रॅक्टर लिटरली हा. आणावे लागतात असं चित्र आहे. मग हे काय सॉल्व्ह करता येईल असं वाटतंय का? हे कसं सॉल्व्ह करता येईल मला सांगा ना, कारण की पूर्ण ईस्टचं जे पूर्ण पाणी आहे ना हेवी वेस्ट मध्ये येतं. इथून समुद्र जवळ आहे तर ते नाले एकदम वाढवल्याशिवाय तरी त्याच्याबद्दल काय नाही करू शकत. नाले तुम्हाला तर खूप मोठे वाढवायला लागतील. म्हणजे ज्याप्रमाणे वाशी वगैरे प्री डेव्हलप केलं ना त्या लोकांनी, पहिलं त्याचं प्री प्लॅन केलेलं, त्याप्रमाणे ते प्री प्लॅन नाही झालेलं ना, त्याच्यामुळे थोडासा त्रास आहे तो. आता काय वाटतं कुणाची सत्ता आली पाहिजे? शेवट तेच की जो काम करेल त्याचीच सत्ता आली पाहिजे, अजून काय नाही. हा, आपण काय सगळे समान आहेत, जो काम करेल तो आपला. तर अशा प्रकारे आपण मूड महानगरांचा ही जी सिरीज आपण चालवली आहे त्यामध्ये आज वसई विरार महानगरपालिकेमध्ये आपण आलेलो आहोत. तिकडे जनतेचा मूड काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. अजून एक महापालिका आहे मीरा भाईंदर जवळच आहे, तिकडे देखील आपण जाणार आहोत. तरी देखील तुम्हाला काय वाटतं, वसई विरारमध्ये कुणाची सत्ता आली पाहिजे, महापालिकेमध्ये कोण वर्चस्व राखू शकतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि मूड महानगरांचा ही जी सिरीज आहे ती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.